साडी आहे ना, ही पिको फॉल करण्याच्या आधी एक गोष्ट तुम्ही ध्यानात घेतलीच पाहिजे. तर खूप महत्त्वाची आहे ही गोष्ट. जे नवीन शिकत आहे पिको फॉल किंवा जे जुने आहे त्यांना तर माहितीच आहे, पण जे नवीन शिकत आहे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. छोटासा आपला व्हिडिओ आहे, पण खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. जेव्हा आहे ना साडीला पिको करायचा असतो ना, तेव्हा काय करायचं पहा इथे. तर पदर आहे ना आपल्याला असा अंथरून घ्यायचा आहे. ज्या साईडने आपला ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे ना त्या साईडने. तर तिथं आपण आहे ना, तुम्हाला कितीचा ब्लाऊज पीस काढायचा, कमी माप असेल तर तुम्ही 80 सेंटीमीटरचा काढा. जर जास्त माप असेल तर तुम्ही 90 सेंटीमीटरचा देखील इथे ब्लाऊज पीस काढू शकता. तर इथे मी ना इथं खून करून घेतलेली आहे. मला 85 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस काढायचा आहे. माप छोटा आहे त्यामुळे. किंवा आहे ना सगळ्यात सोपं जर सांगायचं झालं ना, तर तुम्ही साडीला साडी लावून पाहू शकता आणि त्यानुसार देखील तुम्ही ब्लाऊज पीस कट करू शकता. तर पहिले पहा आपल्याला काय करायचं आहे. हा ब्लाऊज पीस कशा प्रकारे आपला एकदम सरळ कट झाला पाहिजे यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगणार आहे. तर पहिले आपल्याला खून करून घ्यायची आहे, जिथून आपल्याला ब्लाऊज पीस कापायचा तिथून. आणि तिथे ना पहिले आपण साडीने थोडासा कट मारून घेणार आहोत आणि तिथून आहे ना एक धागा आपल्याला ओढून काढायचा आहे. ओढून पूर्ण आहे ना पहा जसं मी करते ना व्हिडिओमध्ये तसं आपल्याला करायचं आहे. आणि तिथे आहे ना एकदम अशी रेष पडते, तर त्यावरूनच आपल्याला हा ब्लाऊज पीस कापायचा आहे. थोडासा इथे पहा मी धागा ओढून घेतला आणि जी रेष पडलेली आहे ना त्यावरून कापून घेतलं. परत मध्ये जो धागा असतो ना तो आपल्याला ओढायचा आहे, एकदम मध्यभागी जो धागा पडतो तो. तर परत आता आपण पुढचं ह्याच प्रकारे पूर्ण ब्लाऊज पीस जो आहे ना तो साडीपासून वेगळा करणार आहोत. अशी ही जर तुम्ही ट्रिक वापरली ना ब्लाऊज कापताना, तर तुमचं आहे ना जेव्हा तुम्ही साडी पिको करतात तर त्याचा जे पदर आहे ना तो अजिबात खालीवर होत नाही आणि एकदम व्यवस्थित असा येतो. कापड आहे ना कोणतंही असो, पण एकदम सरळ कापण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. त्यामुळे ही पद्धत आहे ना तुम्ही नक्कीच वापरा. जे नवशिके आहे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर खूपच महत्त्वाचा आहे. माझ्याकडे ना मशीनची पण कात्री आहे, पण त्याला आहे ना सध्या धार नाही आहे आणि आमच्या इथे आहे ना धार लावून देत नाही. डायरेक्ट तिकडं लांब जावं लागतं धार लावण्यासाठी. त्यामुळे ह्या कात्रीने मी कट करत आहे. तर ह्या कात्रीने सुद्धा खूप छान कट केलं जातं कापड. ज्या साड्यांना कोस असतो ना तर त्या साड्यांचा तर खूपच प्रॉब्लेम होतो. त्या साड्यांसाठी ही अगदी सोपी अशी ट्रिक आहे कापड कापण्यासाठी. त्यामुळे नक्की तुम्ही कापड अशा प्रकारे अगदी सरळ असं कट करून घेऊ शकता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे आपला ब्लाऊज पीस आहे ना कट झालेला आहे आणि तुम्हाला आता साडी देखील पहा की आपली कशी एकदम सरळ अशी कट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर नक्की मला सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.